असेल म्हणजे इंधनाची दरवाढ चौथ्यांदा या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून भाजप सरकारचा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि ही भाववाढ रद्द करावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि मला वाटतं यातूनच एक मोठा जनसंघर्ष हा उभा राहणार आहे कारण गेली अनेक दिवस आपण पाहतोय की सातत्यानं महागाई वाढतीये बेरोजगारी वाढतीये महिला सुरक्षित नाहीयेत पर्यावरणाचा प्रश्न आहे अनेक प्रश्न घेऊन ही जनता आता कंटाळलेली आहे आणि मला वाटतं या इंधन दरवाढीमुळे ज्या ज्या या सामान्य जनतेचं जे काही महिन्याचं वेळापत्रक आहे खर्चाचं ते कोलमडून पडलेलं आहे आणि कशा प्रकारे चालवायचं घर हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि आता इथून पुढं आपण गाड्यांमध्ये भरायला पेट्रोल नाही डिझेल नाही आणि म्हणून आम्ही अत्तराच्या बाटल्यांमध्ये या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल घेऊन आलेलो आहोत की आता याला सोन्याचा भाव आलेला आहे इतक्या छोट्या प्रमाणामध्ये आता डिझेल पेट्रोल घ्यावं लागणार आहे आणि गाड्या चालवायच्या बंद करून आपल्याला बैलगाडी आणि घोडागाडी वापरावी लागेल असं प्रतिमा आला आला उन्हाळा आला आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला या गुलकंदामुळे आम्लपित्त डोकेदुखी लघवीची जळजळ शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे आपणही कधी अयोध्येला जा तिथला अनुभव घ्या की अव्याहतपणे तिथे दर्शनाला येणाऱ्या लोकांचा प्रवाह चालू असतो आणि जशी जशी संध्याकाळ वाढत जाते ना सावल्या पसरत जातात आणि एक असं भारलेलं वातावरण त्या मंदिरात निर्माण होतं मी स्वतः याचा अनुभव घेतला आता त्याच्यातली काय जे शक्ती असतील त्या आपल्या आकलनाच्या बाहेरच्या आहेत पण तिथं जाऊन तिथल्या त्या वातावरणाचा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटलं आणि मग इथं पुण्यात परत आल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर पुण्यात आलो आणि मग असं वाटलं की अरे जुन्या काळी चारीधाम यात्रा करून परत आल्यानंतर लोक माहुंद घालायचे गीत रामायण गायकाच्या दृष्टीनं किंवा रामायण प्रेमीच्या दृष्टीनं
अयोध्येला जाऊन येणं म्हणजे 4 धाम यात्रेच्या बरोबरच आहे. तर इथं आल्यानंतर आपण सुद्धा मावंदन असलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या मनात जो रामरस भरून ओसांडतोय त्याचाच अनुभव आपणा सर्वांना द्यावा म्हणून या संपूर्ण गीत रामायणाचं आयोजन आहे. मी फाउंडर ट्रस्टी आहे MITचा आणि हे जे 2 सेंटर आमच्याकडे आहेत, स्टार्टअप सेंटर त्याचा मी डायरेक्टर आहे आणि दुसरं एक्सेल सेंटर फॉर EV व्हेकल त्याचा पण डायरेक्टर आहे. तुमच्या मला प्रश्न विचार म्हणजे उत्तर देत नाही. कशा संदर्भात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली? 2 विषयात संबंधात आमच्याकडे ज्या फॅसिलिटीज आहेत त्याची जनतेला माहिती करून देणे आणि दुसरं पर्याय आम्ही स्टार्टअप किती पर्यावरण डेव्हलपमेंट त्याची माहिती करून देणे. काय त्याच्यामध्ये आत्ता रिसर्च केलं किंवा काय स्टार्टअपमध्ये कुठल्या आत्ताचे प्रयोग सगळ्या फील्डमधले स्टार्टअप आहेत आमच्याकडे. कुठलं कुठलं ते सांगा ना. आमचे 3 स्टार्टअप प्रोडक्शनमध्ये गेलेले आहेत. कुठलं कुठलं एक ते? म्हणजे डिस्पोजेबल सॅनिटरी टॉवेल्स, नंबर 2 जो आहे तो अल्कलाईन वॉटर आणि नंबर 3 आहे तो शुगर इंडस्ट्रीची संबंधित आहे स्टार्टअप. त्यांनी काही मशीन डेव्हलप केलं आहे की जे ऊसाची साल बाजूला काढतं आणि आतला गर बाजूला काढतं. ते जगातलं पहिल्या तऱ्हेचं मशीन आहे. आता नवीन काही स्टार्टअप सुरू केलेत का EVच्या संदर्भात? 45 आमच्याकडे आहे स्टार्टअप ऑलरेडी आणि ते वेगवेगळ्या स्टेजला असतात. असं का पटकन आला स्टार्टअप झालं प्रोडक्शन असं होत नाही. त्यांना आमच्याकडे फॅसिलिटी देणे आमचं काम आहे ते आम्ही करतो विनाशुल्क. आजची घोषणा काय पत्रकार परिषदेचा उद्देश काय होता? हे लोकांना माहिती करून देणं. आम्ही इथे कोथरूड कॅम्पसमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज चालतात.